तर तुम्ही आधीचे गणपती सिरीजचे 2 व्लॉग्स बघितलेत का? बघितले नसतील तर नक्की बघा आणि कसे वाटले हेही मला सांगा. पण गेले 5 दिवस ही गडबड होती की व्हिडिओ शूट करता आले नाहीत. पण आम्ही खूप जास्त मजा केली आणि 5 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. म्हणजे बाप्पाच्या निमित्ताने दररोज फक्त गोडधोड खात होतो आणि मस्त पेटपूजा करत होतो. गावी आल्यानंतर बटाटा वडा, भजी हे तर सगळं झालंच पाहिजे. सो अशी सगळी मस्त धमाल मस्ती केली आम्ही आणि तेवढं शूट करता आलं नाही आहे. पण मी आज गौरी आवाहन आहे आपलं, सो ते शूट केलेलं आणि आपलं बाप्पाच्या विसर्जनचं पण शूट करणार आहे. सो हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, सो नक्की बघा. गावी आल्यापासून ना इथे रोज पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे क्लायमेट पण इतकं छान झालं आहे ना. आता मी आणि अथर्व निघालो आहे असंच विहिरीजवळ आणि वहाळाजवळ फेरफटका मारायला. वाव, काय बोलावं ना या देवाच्या देणगीबद्दल. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याने किती विचारपूर्वक बनवली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये इतका युनिकनेस दिला आहे. आता हेच बघा ना, जनरली पानाच्या आतल्या बाजूला रेषा असतात, पण ह्या पानाला तसं काहीच नाही आहे. आता ह्या पानाचं टेक्स्चर बघा किती सुंदर आहे. मला ह्याच कारणासाठी गावी यायला आवडतं. असं वाटतं पुन्हा एकदा निसर्गाशी आपण जोडले जातो. रोज वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात, वेगवेगळे फुलं, पानं आणि ही अशी हिरवळ डोळ्यासमोर असल्यामुळे मनाला एक वेगळीच शांतता मिळते, जी मुंबईच्या या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. आणि म्हणूनच मला गाव आवडतं. आता आपण चाललो आहे गौराईला आणायला आणि कोकणात विहिरीजवळूनच गौरी आणली जाते. सो तिकडच्या जवळच्या भागामध्ये शेणाने सारवून त्यावर सुंदर अशी रांगोळी काढली जाते. मग तुळस, हळद, लाल माठ, तेरडा आणि आगाडा ह्यांची रोपं एकत्र करून त्याला गौरी रूपामध्ये पूजलं जातं. सो कलशामध्ये 5 दगड ठेवले जातात. मग विहिरीची, पोफळीच्या झाडाची पूजा केली जाते. आणि गौराईला घरी आणताना ना तोंडात पाणी घेऊन शांतपणे आवाज न करता आणायचं असतं. त्याच्यानंतर घरात आल्यानंतर हळदीची पावलं काढून गौराईचं छान आगमन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी ना 2.5 दिवसासाठी गौराई येते, पण आमच्याकडे 1.5 दिवसासाठीच असते. सो ज्या दिवशी आणलं जातं त्याच दिवशी ओवसलंही जातं आणि मग नेक्स्ट डेला विसर्जन केलं जातं. ओवसासाठीची सूपं आता तयार झाली आहेत. सो याच्यामध्ये हळद, दोडकं, भोपळ्याची पानं अशा सगळ्या पानांचा समावेश केला जातो आणि त्याच्यामध्ये 5 वस्तू ठेवल्या जातात. मग फळं किंवा सुकामेवा म्हणजे लाईक पोहे, ड्रायफ्रूट्स वगैरे. तर आज गौराईसाठी छान वहिनीने पुरणपोळीचा नैवेद्य बनवला आहे. पुरणपोळी आणि तूप त्यावर टाकून मस्त ताव मारलेला आहे.
तर आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि मामदही आहे. सो शेवटच्या दिवशी मामदं केलं जातं. गावातील सगळ्यांना जेवणासाठी पाहुण्यांना बोलवलं जातं. बाप्पा कुठे आहे? शार्वी बाप्पा बाप्पा आहे. हो मोदक पाहिजे. तिचं आवडतंय मोदक पाहिजे तुला, पण गोड तर खात नाहीस ना तू. खाते गुळ अच्छा देऊया, थांब देऊया देऊया, देतो देतो. छान आहे. आता आपण चाललो आहे ते गौराईचं विसर्जन करण्यासाठी. तर गौराईच्या विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे शेगलाची भाजी, तसंच त्याच्यासोबत वडे, भाकरी किंवा आंबोळी दाखवली जाते. तेच सगळे विसर्जन करत असताना सगळे गावातले वाडीवरचे एकत्र येतात. मग तो नैवेद्य एकमेकांना प्रसाद वाटला जातो आणि अशी एक छान गंमत असते. आणि बघता बघता 7 दिवस कसे निघून गेले काहीच कळलं नाही आहे. आणि विसर्जनाचा दिवससुद्धा आला. सो खरं तर खूप वाईट वाटतंय की बाप्पा आता आपल्याला सोडून जात आहेत. तर आता बाप्पाच्या विसर्जनासाठी आम्ही नदीवर जायला निघालो आहे. आणि जसं घरून निघालो जोरदार पाऊस सुरू झाला. सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन हो श्री मंगलमूर्ती दर्शन कोटेश्वरा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. बाप्पाचं विसर्जन होताना ना फार वाईट वाटतं. म्हणजे आपला बाप्पा जो इतके दिवस आपल्यासोबत होता, दिवसाची सुरुवातच त्याचं गोड रूप पाहून व्हायची आणि आता तो तिथे आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. तो रिकामी पाठ आणि ती रिकामी आरास बघायला मिळणार आहे. वाईट वाटतंय, पण काही हरकत नाही. त्याच प्रेमाने आपुलकीने आपण बाप्पाची पुढच्या वर्षीही वाट पाहूया. आणि तोपर्यंत बाप्पाकडे एकच मागणं आहे की सगळ्यांना छान, आनंदी, सुखी आणि निरोगी ठेव. तर आत्ताच आम्ही विसर्जन करून आलो आहे बाप्पाचं. ह्या निघायचं आहे मुंबईला परत जायला. जरा तर इच्छा नाही आहे आणि कसे 7 दिवस निघून गेले काहीच कळलं नाही. अशा पद्धतीने कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आणि गणपती म्हणजे कोकणवासियांसाठी एक जिव्हाळ्याचाच विषय आहे. तर तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.